नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटाच्या या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आपण 2 तारखेसाठी डेटा ॲनलाइज करतोय आणि आज दिवसभरात काय काय झालं ह्या गोष्टी आपण या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करू आणि अ, जो रिसर्च आहे 2 तारखेसाठी कसा असेल डेटा, काय असेल मार्केटचे डायरेक्शन, हे आपण प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आज तुम्ही बघू शकत असाल, आज दिवसभरात एक साइडवेज मूव्ह बघायला मिळाली. आपण कालच्या डेटामध्ये सांगितलं होतं की सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे, पण डेटा जो आहे तो न्यूट्रल टू साइडवेज आहे. एकदम न्यूट्रल टू साइडवेज जो व्ह्यू होता तो परफेक्टली वर्क केला. त्याचं रिझन हे असं होतं की हेवी क्वांटिटीमध्ये त्या ठिकाणी रिटेलर होता आणि एफ आय जे होते ते एकदम लो क्वांटिटीमध्ये, म्हणजे ऍक्टिव्हिटी ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे त्यांची, आणि ज्या क्वांटिटीज आहेत मीन्स जे ट्रेडिंग झाले ते थोडंसं निगेटिव्ह साईडला झाले आणि मिक्स बायस आहे. जसा प्रोज आहेत ते प्रो जेवढे पॉझिटिव्ह होते 2 लाखाचे ते कमी करून 1,22,000वर आले होते 30 तारखेला, आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला दिवसभर बघायला मिळाला 1 तारखेच्या डेटामध्ये. 1 तारखेला आपण बघूया काय झालंय. 69,000च्या पॉझिटिव्ह पोझिशन्स, म्हणजे ते टोटल ज्या निगेटिव्ह पोझिशन होत्या त्या बदलून आता पॉझिटिव्ह पोझिशन्स या ठिकाणी झालेल्या आहेत मित्रांनो. तर मेजर जी गोष्ट आहे ना ती घडली आहे इकडे एफ आयच्या डेटामध्ये. हे तुम्ही बघू शकत असाल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल 24% ज्या पोझिशन्स आहेत ना त्या 24% पोझिशन्स वाढलेल्या आहेत एफ आयच्या. पुट्स जे लॉंग आहेत त्याच्यामध्ये, पुट जे लॉंग आहेत त्यांनी फार हेवी पुट लॉंग केलेले आहेत, बाकी त्यांनी काहीच काम केलेलं नाहीये. ऑलमोस्ट 24% पोझिशन्स त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. नेट टू नेट 90,000च्या पोझिशन्स, 90,000 क्वांटिटी त्यांनी पुट मध्ये लॉंग केलेली आहे मित्रांनो. तर हे कशाचं संकेत आहे आय डोंट नो, पण हे पूर्णपणे निगेटिव्ह सेनेरिओ एफ आयच कडून देण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर प्रोची जर गोष्ट करू, जे लॉंग होत्या पोझिशन्स त्या थोड्याशा कमी केलेल्या आहेत. फ्युचरमध्ये लॉंग जरूर वाढवलेले आहेत, पण जे लॉंग पोझिशन्स होत्या त्या त्या ठिकाणी कमी केलेल्या आहेत. आता पुट लॉंग जे आहेत ते पण यांनी तिथे वाढवलेले आहेत आणि 14%चे पुट लॉंग जे आहेत ते झालेले आहेत. कॉल जे लॉंग होते ते कमी केलेले आहेत, म्हणजेच निगेटिव्ह बायस त्या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि 20%चे जे पुट शॉर्ट आहेत ते त्यांनी वाढवलेले आहेत. म्हणजे मार्केट जरी खाली जाईल तरी ते फार मेजर खाली जाईल असा त्यांचा व्ह्यू नाहीये. ठीक आहे, पण एफ आयजला वाटते मार्केट या ठिकाणाहून खाली राहू शकतं. ठीक आहे. तर जो ओव्हरऑल ट्रेंड अपेक्षित आहे तो निगेटिव्ह आहे, डेटा निगेटिव्ह आहे. जरी काही पॉझिटिव्ह मुवमेंट असेल तरी डेटा 100% निगेटिव्ह आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बघूया मित्रांनो, काल मी तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट केल्या होत्या की मी एक जॅकपॉट शेअर तुम्हाला सांगितला होता, डिक्सन टेक्नॉलॉजीज. तर डिक्सन टेक्नॉलॉजीवर एक चांगलं ब्रेकआउट बघायला मिळालं होतं. पण मित्रांनो काय झालं त्या ठिकाणी, आज दिवसभरात एक 4%ची निगेटिव्ह मुवमेंट आली. आणि मी जो तुम्हाला सांगितलं होतं की ओपनिंगला जो पुट आहे तो शॉर्ट करायचा आहे. ठीक आहे, 14,000चा पुट शॉर्ट करायचा आहे आणि 13,000चा बाय करायचा आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय झालंय आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन्स तुम्ही बघू शकत असाल. तर मी या ठिकाणी डिक्सन टेक्नॉलॉजीचा 14,000चा पुट ओपन केलाय. तो ओपन झाला साधारण 305-10 रुपयाला. तर आपण जरी ओपनिंगला शॉर्ट केलाय असं समजू, ओपनिंगला शॉर्ट केलाय, तरी मित्रांनो मार्केटमध्ये एक मोठा मूव आला. मीन्स डिक्सन टेक्नॉलॉजी वरती जाण्याच्या ऐवजी किंवा ऍटलिस्ट फ्लॅट राहण्याच्या ऐवजी तो निगेटिव्ह साईडला ट्रेड करायला लागला. तर आपला जो ट्रेड होता तो टेरिबली रॉंग होण्यासाठी तो हे झाला आणि रॉंग झाला. ठीक आहे. 288चं क्लोजिंग होतं कालचं, आपण 305-10ला या ठिकाणी शॉर्ट केला असेल. ठीक आहे, काही हरकत नाही मित्रांनो. मोठा मूव आला त्याच्यानंतरून. त्याचबरोबर आपल्याला जो डिक्सनचा 13,000चा जो पुट आहे तो आपल्याला त्या ठिकाणी लॉंग करायचा होता. ठीक आहे, आपण एक सेल केला होता 14,000चा आणि त्याच्या बदल्यात आपल्याला हेच करण्यासाठी आपल्याला एक डिक्सन टेक्नॉलॉजीचा जो पुट आहे तो त्या ठिकाणी शॉर्ट करायचा होता, सॉरी बाय करायचा होता. तो साधारण 100 रुपयाच्या आसपास, 105 रुपयाच्या आसपास ओपन झालं, तिथं आपण बाय केलाय असं कन्सिडर करूया. ठीक आहे. तर मित्रांनो नेट टू नेट आज दिवसभरात काय झालं असेल, तर हा जो आपण पुट जो शॉर्ट केला होता तो वरती गेला. तो ऑलमोस्ट 400 रुपयांच्या पेक्षा वरती गेला होता इंट्राडेच्या दौरान, 428 रुपयाच्या आसपास. ठीक आहे.
तर या ठिकाणी काय झालं असेल पॉसिबल, समजा आपण 305 रुपयाला आपण जर शॉर्ट केलाय तर 428 रुपये गेलाय, तर नेट टू नेट हा 120 रुपये आपल्या अपोजिट गेलाय असं कन्सिडर करा. 120 गुणिले या ठिकाणी 200 क्वांटिटी या ठिकाणी आहेत, ते 120 बरोबर. तर 24,000चं या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळालं. तर इथं काय झालं, डिक्सन टेक्नॉलॉजीचा आपण जो शेअर हे केला होता, जो आपण लॉंग केला होता, तो कुठपर्यंत हाय गेला होता, तो साधारण गेला होता 154. म्हणजे इथे 50 पॉईंट कमी झाले आणि तिथून 120 पॉईंट म्हणजे 60 पॉईंट गुणिले 200, 12,000चा नेट टू नेट या ठिकाणी लॉस आपल्याला त्या ठिकाणी दिसला असता. पण मित्रांनो, आपला जो रूल आहे त्यानुसार सिस्टीम अशी आहे की जर ॲट दी मनी आला, मीन्स आपण जो 14,000ला शॉर्ट केला होता, हा जर ॲट दी मनी आला कुठल्याही एका पर्टिक्युलर पॉईंटला, तर आपल्याला तिथून एक्झिट व्हायचंय. तर अजूनही डिक्सनचा शेअर जो आहे तो 14,716च्या आसपास ट्रेड करतोय आणि तो अजूनही ॲट दी मनी नाही. आणि काल ज्या लेवलला आपण सकाळी विकला होता, म्हणजे त्या अर्थाने स्टडी आपला आहे एक त्याच लेवलला पुन्हा येऊन तो क्लोज झालेला आहे. तर मित्रांनो, मार्केट म्हणजे जो शेअर आहे तो नेट टू नेट 2% मायनस आहे, 1.78% नेट मायनस आहे. पण आपण जी विकलेली पोझिशन आहे ती जागेवर आहे, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस मध्ये त्या ठिकाणी आपला जो पोझिशन आहे ती त्या ठिकाणी ट्रेड करते. तर हीच मॅजिक आहे मित्रांनो. 4%ची मुवमेंट डिक्सन टेक्नॉलॉजी मध्ये होती, तरी पण जो आपला पुट आहे तो आपण हे घ्यायला. तर जरी डिक्सन टेक्नॉलॉजी उद्या फ्लॅट जरी ओपन झाला ना, तिथं आपल्याला डिसेंट गेन बघायला मिळतील. आणि जर हाय वरती ओपन झाला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगले गेन त्या ठिकाणी बघू शकतात. पण जर तो खाली आला तर आपल्याला तो 14,000च्या आसपास 14,200-300 पर्यंत आल्यानंतर त्याला कापून टाकायचा आहे मित्रांनो. तर त्याला इन दी मनी नाही जाऊ द्यायचा आणि आपण जे पण प्रॉफिट लॉस होईल तो आपण घेण्यासाठी तयार राहायचं. तर या ठिकाणी आपण ट्यूब्स इंडियाची गोष्ट करत होतो. ट्यूब्स इंडियाचा 29चा जो पुट होता आपण तो विकला होता 89 रुपयाला. तो आता आलेला आहे 34 रुपयांवर, कारण ट्यूब्स इंडिया थोडासा आज खाली ट्रेड करताना दिसला आपल्याला. ठीक आहे, काही हरकत नाही, त्या ठिकाणी त्या गोष्टी होतच असतात, ऑप्शन ट्रेडिंग आहे. पण मेजर जो लॉस आहे तो आपल्याला त्या ठिकाणी होणार नाही. आता 1% म्हणजे 0.71% ट्यूब इंडियाचा जो शेअर आहे तो खाली आहे. पण मित्रांनो, आपला जो पुट आहे तो नेट टू नेट या ठिकाणी 0.70, ओनली 1 रुपयाचा जो आहे तो फक्त आणि फक्त त्या ठिकाणी आपल्याला वरती दिसतोय. तर नेट टू नेट नो लॉस आहे. निफ्टीचा जो आपण एक 25,300चा लास्ट वीक मध्ये आपण एक कॉल विकला होता, बरोबर, तो मधल्या काळामध्ये थोडासा वरती जाऊन आला होता. माझी ह्यावेळी पण इच्छा झाली होती की आपण या 60 रुपयाच्या लेवलला आपण एक सेल त्या ठिकाणी करायला पाहिजे. पण मित्रांनो, काही हरकत नाही, आपण एक लॉंग ट्रेड घेतला होता, म्हणजे साधारण ह्या लेवलला आपण हा विकला होता 27 तारखेला. ठीक आहे, 88-89च्या आसपास या ठिकाणी आपण विकला होता. ठीक आहे, तर इथून तो आता डिसेंट गेन देऊन खाली आलेला आहे. तर मित्रांनो, आता बेस्ट पॉसिबल पुढची जी सिच्युएशन आहे ती कशी असली पाहिजे, आपल्याला करायचं आहे 23,500चा नेक्स्ट एक्सपायरीचा, म्हणजे 3 जुलै द्या सोडून 10 जुलैचा जो पुट आहे तो त्या ठिकाणी आपल्याला विकायचा आहे. तो साधारण किती रुपयाला मिळतोय ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. आता तो जो आहे तो ट्रेड करतोय, सॉरी रॉंग हो गया, 25,300चा पुट, निफ्टीचा 25,300चा जो पुट आहे तो आता आहे अवेलेबल आपल्याला या ठिकाणी तो मिळतोय तुम्हाला मित्रांनो 82 रुपयाला. ठीक आहे, तर 82 रुपयाचा जो पुट आहे तो तुम्हाला विकून द्यायचा आहे. आणि मार्केट जरी 25,300 पर्यंत आलं तर काय घाबरायचं नाही मित्रांनो. आपण फ्युचर जो लॉंग आहे तो त्या ठिकाणी करणार आहोत आणि हे रोलिंग चालत राहील. आता ऑलमोस्ट 3रा आठवडा आहे की जे पण आपण सेल केलं होतं वरच्या लेवलला, तर ते काय लेवल त्या ठिकाणी परत क्लेम करताना दिसल्या नाही. तर मग आपल्याला
3 आठवड्याचा जो गेन आहे तो ऑलमोस्ट 90 पॉईंटचा गेन आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आणि अजून आपण फ्युचर लॉंग केलेलाच नाहीये. ठीक आहे, आपलं कॅपिटल आयडियल पडलेलं आहे आणि या गोष्टी अजून चालू आहेत. तर असे डिसेंट प्रॉफिटसाठी ह्या ॲनालिसिससाठी आपण त्या ठिकाणी फॉलो करा. आज जो आपण अजून एक स्टॉक आयडेंटिफाय केलाय, थोडासा रिस्की होऊ शकतो पण आपण हेज करून काम करतो त्यामुळे काय घाबरण्याची कारण नाही. ते एक जो स्टॉक आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय, अंबर नावाचा एक स्टॉक आहे. अंबर जो स्टॉक ट्रेड करतोय, तुम्ही बघू शकत असाल तर इथे बघा, जो जो अंबर ट्रेड करतोय तो एका डिसेंट लेवलला ट्रेड करतोय आणि त्या ठिकाणी 7080 ची जी लेवल आहे ती त्या ठिकाणी आहे आणि एक चांगल्या व्हॉल्यूम सकट एक चांगला मूव त्या ठिकाणी त्या स्टॉक मध्ये आपल्याला बघायला मिळालं. ठीक आहे, तर ही काय लेवल आहे मित्रांनो, ही साधारण लेवल आहे या ठिकाणी थोड्या छोट्या टाइम फ्रेमवर आपण त्या ठिकाणी घेऊया. छोट्या टाइम फ्रेमवर आपण त्याला घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी 5 डेज आपण लास्ट 5 डेज झाले, एक चांगलं पॉझिटिव्ह ओआय त्या ठिकाणी बिल्ड झालाय आणि दिवसभराचा जर ओआय पाहिला आपण, साधारण 7000 वरचे 10,000 जे कॉल साइडचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते पळून गेलेले आहेत आणि पुट ऍडिशन जी ऑलमोस्ट 7000ची झाली आहे. तर इथून 7000ची जी लेवल आहे ती बऱ्यापैकी स्ट्रॉंग लेवल त्या ठिकाणी डेव्हलप होताना दिसते. व्हॉल्यूम पण बघू शकत असाल, तर ही जी लेवल आहे एक साधारण 6700 ची, ही एक चांगली सपोर्ट लेवल आहे. पण आपण मित्रांनो 6000चा जो कॉल आहे, 6000चा याच्याही खाली हा जो बेस बनलाय ना, इथे आपण एक शॉर्ट करण्याचा प्रयत्न केलाय पुट, म्हणजे आपली पोझिशन ही पॉझिटिव्ह आहे. तर आता ही एवढा जो स्विंग आहे ना, जेवढं सगळं अप झालंय ना, हे इथपर्यंत येत नाही ना आपल्याला, इथपर्यंत तोपर्यंत घाबरायची गरज नाही आणि इथे येण्याचे चान्सेस कमी आहेत, फार कमी आहेत. तर हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. खाली आलं नो डाऊट मित्रांनो आपण बुक करून टाकणार आणि त्याच्या बदल्यात 6000चा जो पुट आहे तो आपण विकणार. पण आता मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे, याची जी आय व्ही व्हॅल्यूज आहे किंवा याची जी व्हॉलॅटिलिटी आहे ती फार कमी आहे. त्यामुळे ह्याचा जो प्रीमियम मिळतोय ना तो फार कमी आहे, म्हणजे रिस्क पण कमी आहे, रिवॉर्ड पण कमी आहे. अशा अर्थाचा हा स्टॉक आहे. हा लॉंग टर्म मध्ये एक चांगला गेनर त्या ठिकाणी बनू शकतो. कॅश मध्ये तुम्ही घेण्याचा विचार करू शकत असाल, त्याला कॅश मध्ये एक ॲज इन्व्हेस्टमेंट तुम्ही नक्की याला ऍड करू शकता. पण आपण जे करतोय ते ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतोय आणि एक ब्रेकआउट या ठिकाणी झालेला आहे. साधारण ह्या ठिकाणी व्हॉल्यूम्स बघू शकत असाल तुम्ही आणि जो पण चार्टवर जो मूव आहे तो पण तुमच्या लक्षात येत असेल. साईडला इकडे सपोर्टिंग बघू शकता व्हॉल्यूम आणि जो ओआय जो चेंजेस आहेत ते पण फार इम्पॉर्टंट मॅटर करतात. तर सेफ ट्रेड या ठिकाणी आपण करू शकतो. तर मित्रांनो निफ्टीच्या ज्या लेवल आहेत त्या आता एकदम ऑलमोस्ट फ्लॅट आहे. अजूनही फार असा मेजर वन साइडेड मूव आपल्याला काही एक्सपेक्टेड नाहीये, पण एक डाऊन साइड त्या ठिकाणी डेटाने दिली आहे. दिवसभराचा ओआय जरी पॉझिटिव्ह असला तरी शॉर्ट केलेले आहेत पुट, मग हे कशासाठी केलेत आणि का ऍडिशन झालेत पोझिशन ते आपल्याला उद्या लाईव्ह मार्केटमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आणि अशाच ॲनालिसिससाठी फॉलो करा आपलं चॅनल वेल्थ विथ डेटा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.